नमस्कार, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये. मित्रांनो, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 च्या आदेशाच्या एकूणच शैक्षणिक प्रगतीमध्ये आमूलाग्र बदल करण्याचा प्रयत्न सुरू आहे. अभ्यासक्रमातील बदलांपासून ते कार्यपद्धतीमध्ये बदलांपर्यंतचा हा एक मोठा पट आहे. यातीलच अपार हा एक मोठा उपक्रम कार्यान्वित झालेला आहे. याद्वारे देशातील प्रत्येक विद्यार्थ्याला त्याचा स्वतंत्र ओळख क्रमांक आणि सोबतच डिजिलॉकरची सोय देखील उपलब्ध करून दिली जात आहे. एक देश एक विद्यार्थी ओळख या संकल्पनेच्या अंतर्गत हा उपक्रम येतो आहे. तर आता जाणून घेऊयात की अपार म्हणजे नक्की काय. ऑटोमेटेड परमनंट अकॅडमिक अकाउंट रजिस्ट्री याचं लघुरूप म्हणजेच अपार. अपार हा देशातील पूर्व प्राथमिक ते उच्च शिक्षण घेणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याचा 12 अंकी कायमस्वरूपी ओळख क्रमांक राहणार आहे. युनिफाईड डिस्ट्रिक्ट अँड इन्फॉर्मेशन सिस्टीम फॉर एज्युकेशन प्लस म्हणजेच UDIS पोर्टलमध्ये सध्या प्रत्येक विद्यार्थ्याची नोंदणी आहे. तिथे त्याचा वैयक्तिक शैक्षणिक क्रमांक नोंदवलेला आहे. अपार ID या PENची जागा घेणार आहे. तर आता याचा नेमका उपयोग विद्यार्थ्यांना काय होणार आहे तेही पहा. तर प्रत्येक विद्यार्थी किंवा विद्यार्थिनीची शैक्षणिक आणि शिक्षणेतर प्रगतीविषयक माहिती डिजिलॉकरमध्ये सुरक्षित करणं आणि या डिजिलॉकरसाठी स्वतःचा स्वतंत्र ओळख क्रमांक असणं हा अपारचा उद्देश आहे. शिक्षणासाठीची अधिकृत मूळ कागदपत्र या व्यासपीठावरती सहज उपलब्ध होणार आहेत. एखाद्या विद्यार्थ्याची शाळा बदलल्यास त्याला नव्या शाळेमध्ये सगळी कागदपत्र जमा करण्याची गरज पडणार नाही, कारण डिजिलॉकर उपलब्ध असेल. एखाद्या कंपनीला नोकरी देताना उमेदवाराच्या शैक्षणिक अर्हतेची खातरजमा करण्यासाठी वेगळे कष्ट घ्यावे लागणार नाहीत. तर आता या अपार क्रमांक तुम्हाला मिळेल तरी कसा. तर अपार या ओळख क्रमांकासाठी शाळांनी पालकांशी संपर्क साधायचा आहे. पालकांनीही याबाबत जागरूक असण्याची अपेक्षा आहे. अपारसाठी UDIS नोंदणी क्रमांक, जन्मतारीख, लिंग, मोबाईल क्रमांक, आईचं नाव, वडिलांचं नाव, आधार कार्डवरील नाव, आधार क्रमांक हा तपशील आवश्यक आहे. विद्यार्थ्याचे UDIS आणि आधार कार्डवरील नाव सारखंच असणं गरजेचं आहे. विद्यार्थी 18 वर्षांखालील असेल तर या प्रक्रियेसाठी पालकांची लेखी संमती असणं आवश्यक आहे. या सगळ्या माहितीची शाळांना खातरजमा करायची आहे. अपार ID तयार झाला की तो डिजिलॉकरशी जोडला जाईल. याला एज्युलॉकर म्हणून देखील ओळखलं जाईल. तर आता हा डिजिलॉकर आहे तरी काय. तर डिजिटल इंडिया या उपक्रमाअंतर्गत केंद्राच्या इलेक्ट्रॉनिक आणि IT मंत्रालयानं डिजिलॉकर हे नागरिकांसाठी क्लाउड आधारित डॉक्युमेंट वॉलेट तयार केलं आहे. शासकीय व्यवहारामध्ये कागदपत्रांचा वापर टाळणं, ही प्रक्रिया डिजिटल करणं हा मूळ आणि मुख्य उद्देश. यामध्ये अधिकृत कागदपत्र, प्रमाणपत्र सुरक्षित ठेवली जातात. गरजेनुसार ती उपलब्ध देखील करून दिली जातात. डिजिलॉकरमधील कागदपत्र ही भारतीय माहिती तंत्रज्ञान कायदा 2000 यानुसार अधिकृत मानली जातात. तर आता सध्याची स्थिती काय आहे. तर आतापर्यंत 34 कोटी अपार IDची नोंदणी झालेली आहे. महाराष्ट्रातही या संबंधित प्रक्रिया सुरू झाली आहे. सगळी माहिती 20 नोव्हेंबरपर्यंत संकलित करण्याच्या राज्यातील शाळांना सूचना होत्या. मात्र दिवाळीच्या सुट्टी आणि विधानसभा निवडणुकीमुळे या कामावरती परिणाम झाला आहे. अपार ओळख क्रमांक हा डिजिलॉकरशी संबंधित असल्यानं डिजिलॉकरविषयी जागरूकता निर्माण करण्याचं आव्हान शैक्षणिक संस्थांपुढे आणि यंत्रणेपुढे आहे. शासकीय यंत्रणाच प्रसंगी डिजिलॉकर स्वीकारत नसल्याची उदाहरणं आल्यानं केवळ अपार क्रमांक तयार करून ही प्रक्रिया थांबवणार की डिजिलॉकरचा पुरेपूर उपयोग होणार हे आता येणारं भविष्य आपल्याला सांगेल. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं आता प्रत्येक विद्यार्थ्याला हे अपार कार्ड काढावं लागणार आहे, ज्याचा भविष्यामध्ये फार चांगला उपयोग हा प्रत्येकाला होणार आहे. त्यामुळे कोणतेही कागदपत्र तुम्हाला सांभाळण्याची गरज राहणार नाही. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.